उद्योगपती रतन टाटा यांचं दुःखद निधन झालंय. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि एक उमदं असं व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेलं आहे. रतन टाटा यांचा परिचय आता आपण पाहूयात. रतन नवल टाटा हे सन्मानित भारतीय उद्योजक होते. टाटा सन्सचे ते माजी अध्यक्ष होते. टाटा समूहात विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. रतन टाटा यांनी टेटली, जॅग्वार, लँड रोव्हर आणि कोरस या विदेशी कंपन्यांचं अधिग्रहण केलं. रतन टाटांचा 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषणने सन्मान करण्यात आला. रतन टाटांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान देखील मिळाले. तर आता एक नजर टाकूयात त्यांच्या कारकिर्दीवर. मुंबईत 28 डिसेंबर 1937 रोजी पारशी कुटुंबात रतन टाटा यांचा जन्म झाला. रतन हे नवल यांचे सुपुत्र जमशेदजी यांनी त्यांना दत्तक घेतलं. रतन टाटांचं शिक्षण कॉर्नेल विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये झालं. हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून रतन टाटांनी व्यवस्थापनाचे धडे घेतले. रतन टाटा यांचा टाटा समूहामध्ये प्रवेश एक सामान्य कर्मचारी म्हणून 1961 मध्ये झाला. सामान्य कर्मचारी ते टाटा समूहाचे अध्यक्ष इथवर त्यांनी मजल मारली. JRD यांच्या 1991 मधील निवृत्तीनंतर ही जबाबदारी रतन टाटा यांना मिळाली. रतन टाटांच्या कार्यकाळात उद्योग समूहाचं सामर्थ्य सर्वार्थानं वाढलं. तर उद्योगपती रतन टाटा यांचं असं दुःखद निधन झालेलं आहे आणि आता संध्याकाळी वरळी इथल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी त्यांचं पार्थिव हे NCPA मध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी म्हणून NCPA मध्ये गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. राजकीय मंडळींपासून मनोरंजन विश्वातील मंडळींपासून त्यांच्या टाटा उद्योग समूहामधले सगळे कर्मचारी शिवाय सामान्य नागरिक यांची रीघ अंत्यदर्शनासाठी लागल्याचं आपल्याला समजतं आहे. प्रत्येकाच्याच मनामध्ये असणारं हे एक व्यक्तिमत्व होतं. सर्वांचं आदराचं स्थान होतं आणि असं हे व्यक्तिमत्व आता हरवलेलं आहे, आपल्यापासून दूर गेलेलं आहे. मात्र प्रत्येक भारतीयाला त्यांनी आपल्या कामामधून प्रेरणा दिली आहे. आपल्या वागण्यातून त्यांनी सगळ्यांनाच काही ना काही शिकवण दिलेली आहे. असेच भारतीय उद्योग जगतामध्ये अतुलनीय कामगिरी करणारे उद्योगपती रतन टाटा यांचं दुःखद निधन झालंय. उद्योग क्षेत्रातील एक द्रष्टा नेतृत्व हरपलंय. जगभरातील उद्योगावर टाटा समूहाने अधिराज्य गाजवलेलं आहे आणि काही कंपन्या ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या होत्या त्या देखील रतन टाटा यांनी अधिग्रहित केल्या. मग त्याच्यामध्ये टेटली, जॅग्वार, लँड रोव्हर अशी अनेक नावं घेता येते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारताचं नाव त्यांनी उंचावलेलं आहे. या सगळ्या विदेशी कंपन्यांचं अधिग्रहण केलं आणि भारतीय उद्योग हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये कुठेही कमी नाही हे देखील त्यांनी या अधिग्रहणातून जगासमोर आणलेलं आहे. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी जी नवउद्यमी आहेत या नवउद्यमींना पाठबळ देण्याच्या उद्देशाने अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक देखील केली होती.
शिवाय सर्वसामान्याकडे गाडी असावी, चारचाकी असावी या उद्देशाने त्यांनी नॅनोची निर्मिती केली, या मोटार गाडीची निर्मिती केली आणि त्यामुळेच भारतीय मध्यम वर्गाचं किंवा निम्न वर्गाचं जे गाडीचं स्वप्न होतं, वाहनाचं स्वप्न होतं, ते त्यांनी पूर्ण केलं होतं, प्रत्यक्षात आणलं होतं. रतन टाटा यांच्या निधनामुळे एक देशासाठी आदर्श, सभ्य आणि शालीन व्यक्तिमत्वाचा उद्योगपती हरपल्याच्या भावना आता व्यक्त केल्या जात आहेत. सामाजिक भान जपतानाच टाटा उद्योग समूहाला नेटकं स्वरूप देण्याचं आणि ते वाढवण्याचं श्रेय हे रतन टाटा यांनाच दिलं पाहिजे. आणि आतापर्यंत आपण पाहिलंय की उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रपती अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे. थोड्याच वेळात राज ठाकरे हे देखील तिथे दर्शनासाठी पोहोचणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भावना देखील त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत. एक दिग्गज उद्योगपती आणि समाजसेवक हरपला असल्याचं अजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलेलं आहे. एक उद्योगपती म्हणून त्यांचं अमूल्य असं योगदान राहिलेलं आहे. त्यांनी परोपकार आणि करुणेचा वारसा सगळ्यांना दिलेला आहे, जो त्यांच्या देशावरील अपार प्रेमाने अधोरेखित झाला आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. तर असं भारतीय उद्योग विश्वातील प्रेमळ, सोज्वळ व्यक्तिमत्व अशी ओळख असणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलेलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या देखील भावना समोर येत आहेत. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारताने एक अतुलनीय व्यक्तिमत्व गमावलंय, ज्याने उद्योगाच्या वाढीला राष्ट्र निर्माणाशी जोडलं आणि उत्कृष्टतेला नीतिमूल्यांशी. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रोहन, खरं तर भारतामध्येच उद्योग क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या समाज मनाला दुःख देणारी अशी घटना ती अर्थात उद्योगपती रतन टाटा यांचं दुःखद निधन झालेलं आहे. रोहन. अगदी बरोबर आहे जान्हवी. खरं तर वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी जो आहे तो हा अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि संपूर्ण भारतामध्ये अगदी ग्रामीण भागामध्ये देखील यांच्या या जाण्यामुळे हळहळ जी आहे ती समाजातील सगळ्याच घटकांकडून व्यक्त केली जाते. खरं तर ज्यावेळेस पासून रतन टाटांच्या तब्येतीबाबतचे अपडेट जे आहेत ते यायला सुरुवात झालेली होती, काही दिवस त्यांची प्रकृती जी आहे ती गंभीर स्वरूपाची असल्याचं सांगितलं जात होतं, प्रकृती चिंताजनक आहे असं सांगितलं जात होतं. त्यावेळेस पासून जी आहे ती सगळ्यांना काळजी लागलेली होती आणि रतन टाटांना उदंड आयुष्य मिळावं यासाठी अनेक ठिकाणी जे आहेत ते अनेकांनी प्रार्थना केलेल्या होत्या. कारण का रतन टाटा यांच्यामुळे, त्यांच्या सगळ्या कंपन्यांमुळे, त्यांच्या सगळ्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या आयुष्याला जे आहे ते वेगळे वळण मिळालेले होते. अनेकांचे आयुष्य जे आहेत ते सुधारलेले पाहायला मिळत होते. प्रत्येक घटकामुळे जे आहे ते रतन टाटांनी काम केलेलं होतं. त्यामुळे मोठा परिवार जो आहे तो अनेक कंपन्यांच्या माध्यमातून रतन टाटांनी आपल्यासोबत जोडलेला होता आणि या सगळ्यामुळे अनेक देशातील कुटुंब जे आहेत ते रतन टाटांनी जोडलेले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या या संपूर्ण जाण्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हळहळ अगदी सगळ्या क्षेत्रातील लोकांकडून व्यक्त केली जाते. केवळ उद्योग क्षेत्रातील नाही तर राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये रतन टाटांनी उल्लेखनीय जे आहे ती कामगिरी केलेली होती. तिथं ठसा जो आहे तो रतन टाटांनी उमटवलेला होता आणि त्यामुळेच सगळ्याच घटकातील, सगळ्याच उच्चपदस्थ असतील, सगळे सेलिब्रिटी असतील, या सगळ्यांमध्ये जे आहे ती हळहळ व्यक्त केली जाते. जसं मी मागाशी सांगितलं की केवळ उच्चपदस्थच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील रतन टाटांना मानणारा मोठा वर्ग पाहायला मिळतोय आणि त्यांच्या वतीने देखील हळहळ जी आहे ती व्यक्त केली जाते. कारण का ज्यावेळेस मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून ही बातमी सुरू झाली त्यावेळेस पासून आपण जर पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील जो आहे तो रतन टाटांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा मोठा प्रतिसाद नागरिकांचा पाहायला मिळतोय. त्यामुळे आपण हे व्यक्तिमत्व किती मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं होतं, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत हे व्यक्तिमत्व कितीपर्यंत पोहोचलेलं होतं याचं आपल्याला पाहायला मिळते आणि
आज थोड्या वेळामध्ये जे आहे ते नरिमन पॉइंट पण तिथं त्यांची अंत्यदर्शनाला आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक येत आहेत, सर्वसामान्य येत आहेत. देशभरामध्ये त्यांच्या विविध कंपन्या आहेत. तिथले लोक जे आहेत ती देशभरातून त्यांचं अंत्यदर्शन करण्यासाठी जे आहेत ते धावताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या संपूर्ण रतन टाटांच्या एकंदर आयुष्यामध्ये म्हणजे जितके वर्ष ते जगले म्हणजे साधारणतः 28 डिसेंबर 1937 जो आहे तो त्यांचा जन्म झालेला होता. तिथपासून आजच्या तारखेपर्यंत एक एक माणूस जो आहे तो त्यांनी त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये जोडलेला होता आणि या सगळ्या माणसांचा दुःखाचा प्रसंग जो आहे तो त्यांच्यावरती लोटलेला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे कोरोना काळामध्ये सगळ्यात उल्लेखनीय काम जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये रतन टाटांच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं. कोरोना काळामध्ये ज्या ज्या घटकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत होतं त्या ठिकाणी जे आहे ते रतन टाटा उभे राहिलेले पाहायला मिळत होते. त्यामुळे रतन टाटा हे केवळ उद्योग क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाव नाही तर अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांनी उद्योग देखील केले, ते एका क्षेत्रामध्ये नाही केले. अगदी टाटाच्या मिठापासून ते हायएस्ट लेवलच्या गाड्या, ज्या गाड्या अगदी परदेशामध्ये मोठे मोठे ब्रँड्स म्हणून नावाजले जातात तिथपर्यंत रतन टाटा पोहोचलेले होते. परंतु इतक्या मोठ्या उंचीवरती जाऊन देखील जमिनीवरती कसं राहावं आणि जमिनीवरती राहून देखील जनसामान्यांशी नाळ कशी जोडावी हे सगळं जे आहे ते रतन टाटांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे निश्चितचपणाने मोठ्या प्रमाणामध्ये हा संपूर्ण रतन टाटांनी जोडलेला परिवार आज दुःखाच्या लाटेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण देश जो आहे तो रतन टाटांच्या जाण्यामुळे हळहळ व्यक्त करतोय. अगदीच अगदीच अगदीच. धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.